मातीतून उभा राहिलेला एक सैनिक श्री विलास अभिमान पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. काही माणसं जन्माला येतात सुखात, काही माणसं जन्माला येतात संघर्षात, पण काही माणसं अशी असतात जी संघर्षालाच आपलं भाग्य मानतात आणि त्याच संघर्षाला यशाच्या शिखरावर घेऊन जातात. धुळे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक मुलगा. घरात ना मोठं शिक्षण, ना आर्थिक पाठबळ, ना भविष्याची हमी, पण डोळ्यात एक स्वप्न होतं आणि मनात होती एक आग. काहीतरी मोठं करण्याची, देशासाठी जगण्याची ही कहाणी आहे श्री विलास अभिमान पाटील म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या बापूसाहेबांची. आज ज्या व्यक्तीचा आपण गौरव करत आहोत त्यांच्या आयुष्याची सुरुवात मात्र अत्यंत साध्या परिस्थितीत झाली. मी श्री विलास अभिमान पाटील, राहणार रेंजवे, तालुका साक्री, जिल्हा धुळे. आर्थिक परिस्थिती कमवत असल्यामुळे शनिवार आणि रविवारी आम्हाला दोघं भाऊ बहीण, आई वडील मजुरीसाठी जावं लागत होतं. 10वी झाल्यानंतर धुळ्यात ITI ला प्रवेश घेतला. 2 वर्ष मी धुळ्याला प्रशिक्षण घेतलं. ITI उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीची समस्या होती. पण काय काम करायचो. धुळ्याला मी ज्योतिचित्र मंदिर टाकीवर अक्षरशः सिमेंटचं काम केलेलं आहे. आज ज्या व्यक्तीचा आपण गौरव करत आहोत त्यांच्या आयुष्याची सुरुवात मात्र अत्यंत साध्या परिस्थितीत झाली. शेतीवर अवलंबून असलेलं कुटुंब, दुष्काळांचं सावट, उत्पन्नाची अनिश्चितता आणि रोजच्या जगण्याची धडपड. बालपणात खेळण्यापेक्षा हातात कामाची साधनं जास्त होती. शाळा आणि काम दोन्ही एकत्र सांभाळत कधी शेती, कधी सिमेंटची कामं, तर कधी पुलाच्या बांधकामावर मजुरी. लहान वयातच जीवनाने त्यांना शिकवलं होतं की परिस्थिती गरीब असू शकते पण स्वप्न गरीब नसतात. आई वडील अशिक्षित म्हणून मार्गदर्शनाची सोयच नव्हती. पण प्रत्येक यशस्वी माणसाला एक गोष्ट पुढे नेत असते, ती म्हणजे जिद्द. तर आमच्या गावातील 7-8 मुलं मिळून आम्ही धुळे येथे पोलीस ग्राउंडवर 26 डिसेंबर 1986ला हजर झालो. आम्ही 27 तारखेला पोलीस ग्राउंडला हजर झाल्यावर सकाळी 8 वाजता आमचं मोजमाप झालं. छाती, उंची, रनिंग, इतर गोळाफेक असं संपल्यावर मग संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्यांनी हे सर्व फिजिकल संपल्यावर आणि मग निकाल लागला. त्या छोट्याशा घरात ना मोठा समारंभ होता, ना श्रीमंती, पण त्या दिवशीचा आनंद कोणत्याही श्रीमंतीपेक्षा मोठा होता. चांगल्या लोकांच्या सहवासात राहून चुका सुधारत, सल्ले ऐकत आणि त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करत ते स्वतःला घडवत राहिले. त्यांना माहिती होतं की परिस्थिती बदलायची असेल तर आधी स्वतःला बदलावं लागेल. आर्थिक परिस्थिती अजूनही डगमगत होती पण स्वप्न मात्र ठाम होती. ITI पूर्ण झालं, नोकरीच्या शोधासाठी धावपळ सुरू झाली आणि तेव्हाच आयुष्याने एक सुवर्ण संधी दिली, CISF भरतीची. जणू नशिबाने स्वतः दार ठोठावलं होतं. पण संधी मिळणं आणि ती टिकवणं यामध्ये खूप मोठा फरक असतो. 1987ला ज्या वेळेस मला हा कॉल प्राप्त झाला फेब्रुवारी महिन्यात, तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती अशी होती की बुवा घेऊन काय जायचं, काय घेऊन जायचं. आता पैसे नाहीत, 50 रुपये पण नव्हते. मग आमच्याकडे बकरी होती. ती बकरी 230 रुपयाला विकली. 200 रुपये मी घेऊन गेलो, 30 रुपये आईवडिलांना सोडले. आणि 22 फेब्रुवारी 1987ला मी संध्याकाळी 4 ते 5 वाजता मी, माझे मित्र, आम्ही सर्व धुळ्यासाठी निघालो. आणि मनात हजारो स्वप्न. ट्रेनिंग सेंटर, केस कापले जातात. तर त्या कटिंगच्या माध्यमातून सुद्धा काही त्यावेळेस बिटल चालायची, बिटल तर काही 2-3 मुलांची जी बिटल कापल्यावर सुद्धा तिथूनच 2 मुलं पळून सुद्धा गेलेत. हा सुद्धा अनुभव मला माहिती आहे. पण ट्रेनिंग सुरू झाल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली. फौज म्हणजे फक्त नोकरी नाही, फौज म्हणजे शिस्त, त्याग आणि स्वतःला पुन्हा घडवण्याची तपश्चर्या. सकाळी 4 वाजता उठायचं, रायफल घेऊन धावायचं, उन्हात तासन तास ड्रिल, कधी उपाशीपोटी रनिंग, कधी शरीर थकून जायचं, पण हार मानायची नव्हती. जेव्हा शरीर थकत होतं तेव्हा डोळ्यासमोर आई वडिलांचं कष्ट यायचे. सूर्याचा प्रखर ताप, मुसळधार पाऊस, कडाक्याची थंडी, थकवा, वेदना आणि असंख्य परीक्षा.
पण एक गोष्ट मात्र कायम होती, ती म्हणजे हार न मानण्याची वृत्ती. ज्यांनी आयुष्यभर गरिबीशी लढा दिला त्यांना ट्रेनिंगच्या अडचणी थांबवू शकल्या नाहीत. स्वप्नांचा पाठलाग करताना ते स्वतःला अक्षरशः झोकून देत होते. आणि परत 16 ऑक्टोबर 1987ला आमचं POP POP हे मला इंग्लिश शब्द समजले नाही. मग एका सरांनी विचारलं, सर म्हटलं POP काय? अरे पासिंग आउट परेड म्हणे, तुम्ही आता पास होत आहेत म्हणे. इतका आनंद व्हायला लागला. आणि मग त्यांनी सांगितलं की बुवा म्हणे तुम्ही अगोदरच बी सांगितलं होतं की बुवा 16 तारखेला पासिंग आउट असल्यामुळे तुम्ही पत्र लिहून द्या, अंतर्देशी लिहून द्या की या बुवा पासिंग आउटला. पण माझे आईवडील असुशिक्षित असल्यामुळे मग ट्रेनिंगला माझ्यात काही कोणी आलं नाही. बरेच लोकांचे जे आले ते आमचे जे बुवा हे बी आपले आईवडील आहेत. खूपच चांगल्या प्रकारे पासिंग आउट झाली. DIG, IG, DG असे सर्व मोठमोठे ऑफिसर आले. आम्हाला तेव्हा पाहायला मिळालं आणि खूपच आनंद व्यक्त झाला. 12 डिसेंबर 1987ला दिल्लीला आम्ही आमचे जे फोर्सचे सर्वात मोठी रँक आहे डायरेक्टर जनरल ऑफ CISF यांना आम्ही गार्ड ऑफ ऑनर दिलं. गार्ड ऑफ ऑनर देऊन तिथे ह्याच प्रकारे चांगल्यापैकी भोजन वगैरे सर्व करून तिथून आम्हाला दुसऱ्या दिवशी दिल्ली टू तिनसुकिया ह्या प्रवासाला सुरुवात झाली. जेव्हा आम्ही पोचलो कॅम्पमध्ये, त्या कॅम्पचं नाव होतं कमलावाडी. म्हणे तुम्ही इथं राहायला जा. पाहतो ते एका पलंगावर एक पलंग असा ठेवलेला आणि एवढं पाणी होतं. त्या पाण्यातच जवळजवळ 15-20 दिवस संघर्ष करावा लागला. पण ते नवीन रक्त असल्यामुळे काहीच वाटायचं नाही. पहिली सुट्टी मी जेव्हा मार्च 1988ला घरी यायला निघालो, मग त्यानंतर पहिली STने घरी आलो. घरी आल्यावर एवढी गर्दी असा अभिमान वाटला. मग काही विचारायला लागले, कार तुझं कसं काय ट्रेनिंग झालं, कसं राहिले, तिथले अनुभव काय. त्या अनुभवामुळे निघाले मिलिटरीमध्ये. ती सुरुवातच झाली आमच्या गावात. विलास पाटील आणि गोकुळ जाधव हे CISFमध्ये झाले. ते जर होऊ शकतात आपण बी होऊ शकतो. आम्ही त्यांना मार्गदर्शन करायला लागलो. नोकरीसोबत आयुष्यात एक नवं पर्व सुरू झालं, लग्न आणि संसार. पुष्पाताई त्यांच्या आयुष्यात आल्या, पत्नी म्हणून, मैत्रीण म्हणून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघर्षातील साथीदार म्हणून. एका बाजूला देशसेवा, दुसऱ्या बाजूला कुटुंबाची जबाबदारी, आई वडील, भाऊ बहीण, पत्नी आणि मुलं. एकाच वेळेस त्याने एक ना अनेक भूमिका निभवायला सुरू केली. मी 1990 साली मार्चमध्ये सुट्टी आलो आणि सुट्टी कमी असल्यामुळे गावातले प्रतिष्ठित व नातेवाईक यांनी मला विचारपूस केली की बापू आता लग्न करून घे, नोकरी 4 वर्ष झालेली आहे. मी त्यांना होकार दिला. लग्नानंतरचं पहिलं वर्ष गावातच गेलं. सगळं ओळखीचं होतं, माणसं, भाषा, रस्ते आणि त्या मातीचा गंधही. पण अचानक आयुष्यानं दिशा बदलली. एक दिवस ठरलं, आता आसामला जायचं. आसाम फक्त नाव ऐकलं होतं, पण मनात हजारो प्रश्न होते. मी पुष्पा विलास पाटील. माझं लग्न 1990मध्ये झालं. 1 वर्ष मी इंदिरा गावात राहिली. त्याच्यानंतर मी आसामला गेली. मला ते काहीच कळत नव्हतं की आसाम म्हणजे काय आहे बुवा. असं मला भीती वाटायची की असं वाटायचं की तिथं काय असेल बुवा. गेल्यानंतर माझा भाऊ म्हणायचा, तू राहशील का नाही बुवा खेड्यागावातली, तुला कसं शक्य होईल. माझा भाऊ सोडायला आला तर खूप हे करायचं की बाई तुझ्याकडनं शक्य नाही होणार, तू राहशील का नाही बुवा. आम्हाला खूप भीती वाटायची. तू खेडं सोडून कुठंच गेली नाही बुवा. त्याच्यामुळं आम्हाला खूप भीती वाटायची. वडील पण रडायचे, आई रडायची, सगळे म्हणायचे की हे खेड्यागावात राहिलेली, हिच्याकडनं शक्य नाही, कसं राहशील, काय राहशील, घरात कोण आलं दरवाजा खोलून घेशील, कोण काय म्हणेल, काय सांगेल, तुला ती भाषा कळत नाही, तुझ्याकडनं हिंदी जमणार नाही. की मी म्हणायचे की माझ्याकडनं जेवढं शक्य होईल मी तेवढं करेल. की मला वाटायचं की ठीक आहे बुवा मी राहील. माझा भाऊ 1 महिना राहिला. मला सगळं शिकवलं की माई कोणाशी कसं बोलायचं, आल्यावर दरवाजा कसा खोलायचा, डायरेक्ट दरवाजा खोलायचा नाही, भीती वाटते, इथं नवीन लोक आहे, तू कसं मॅनेज करशील, कसं राहशील, असं सगळं मला भाऊ शिकवायचा. 1 महिना राहिला, मला खूप शिकवलं. आल्यावर भाऊ खूप रडायचा की माई तू खेड्या गावातली कसं राहशील, मला भीती वाटते, मी तुला कसं सोडून जाऊ. मी म्हणायचे की बापू मी राहत नाही, मी तुझ्यासोबतच येते. की माई तुझं लग्न झालं, तुला राहावंच लागेल, कसं शक्य आहे का आता
तुला इथंच राहावं लागेल, तुझं लग्न झालेलं आहे, तुला घेऊन जाऊ शकत नाही आम्ही, तू इथंच राहा, माही शक्य होईल, तुला होईल तसं तू सांभाळ करशील, तुला सवय होऊन जाईल हळूहळू, तुला पाहुणे सगळं सांभाळ करून घेतील, ते ड्युटीवर आल्यावर तुला सगळं सांगतील, सगळं काही मॅनेज करून घेशील, तू खेड्यागावातली तरी तुला सवय होऊन जाईल हळूहळू, तू काही टेन्शन घेऊ नको. डोळ्यात अश्रू असतानाही त्यांनी पुढचा प्रवास सुरू ठेवला. देशभरातील विविध ठिकाणी सेवा केली. नवीन शहरं आली, नवीन भाषा आली, नवीन संस्कृती आली, नवीन माणसं जोडले गेली. प्रत्येक ठिकाणी स्वतःला जुळवून घेत कर्तव्याला प्राधान्य दिलं. ते देशसेवेत कार्यरत राहिले. त्यांनी केवळ गणवेश परिधान केला नव्हता, तर त्या गणवेशाचा सन्मानही जपला. जीवनात काही क्षण असे असतात जे फक्त दुःख देत नाहीत, तर माणसाला आतून कायमचं बदलून टाकतात. तो दिवसही अगदी साधाच होता. गावाकडे तिचा भाऊ नेहमीप्रमाणे विहिरीत गळ काढायला गेला होता. कोणालाच कल्पना नव्हती की तो दिवस त्यांच्या आयुष्यातला सर्वात काळोखा दिवस ठरणार होता. पाण्याच्या लहरी, अचानक शांतता. आंघोळ करायला म्हणून तो विहिरीत उतरला, पण तो पुन्हा वर आलाच नाही. घरात तणाव, टेलिग्राम, घाईघाईत तयारी. ही बातमी इतकी मोठी होती की कोणाच्याही तोंडून शब्द फुटत नव्हते. तिथून आलो आसामवरनं घरी, गावाला आलो तर मी जिद्द करायची की मला इंदव्याला जायचंय. की ते बोलले की नाही, इंदव्याला नाही जायचंय, आपल्याला वैंदाण्याला जायचंय, तिथं काम आहे असं सांगून मला घरी पोचवलं. तिथं गेल्यावर सगळ्यांनी आम्हाला बघितलं की सांगितलं की तिचा भाऊ वारलाय असं म्हणून सांगितलं. तर आम्ही सगळेजण तिथं पोचल्यावर घरात खूप गर्दी झाली, सगळे रडायला लागले. 26 मे 1992ला मला पुत्ररत्न झाला. 1987 आणि 1993चा माझा आसाम ऑइल इंडिया लिमिटेडचा प्रवास संपला आणि माझी दिल्ली हेडक्वार्टरहून बदली दुर्गापूर स्टील प्लांटला झाली. तर 96पर्यंत त्या सर्व्हिसच्या कालावधीमध्ये मला बराचसा संघर्ष करावा लागला, कारण तो जो एरिया आहे तो जरासा क्रिमिनल एरिया आहे आणि मला त्या क्रिमिनल एरियामध्येच विजिलन्स या शाखेत बदली दिल्यामुळे मला काही गोष्टी भरपूर अनुभव आले. तिथं अनुभव पण आले आणि संघर्ष पण करावा लागला. आणि मी तिथंही सुद्धा 2 या 3 महिन्यानंतर मी परिवार आणला आणि परिवारसोबत राहिलो. 2 नंबरच्या मुलाच्या वेळेस मी दुर्गापूरला होती. तिथं डिलेवरी झाली. डिलेवरी झाल्यानंतर मुलगा झाला सगळे सांगायची. मी सांगायची की मला मुलगा नको आहे, मुलगी पाहिजे. की सगळे खुश झाले की मुलगा आहे बुवा, दुसरा पण मुलगा झाला, पण थोडं मॅटर आहे बुवा, ते मला काही सांगितलं नाही. दुःखद घटना झाली. ती दुःखद घटना अशी की आता आठवण केल्यावर रडायचं की हसायचं अशातला तो दिवस होता. कारण माझा दुसरा पुत्ररत्न जो होता तिथं काही कारणास्तव देवाज्ञा झाला आणि तिथून माझी 1996 31 मेला बदली हिंदुस्तान इन्सेक्टिसाइड लिमिटेड रसायन एरियामध्ये पनवेल मुंबईचा जे एक भाग आहे तिथं बदली झाली आणि मी 15 जून 1996ला हिंदुस्तान इन्सेक्टिसाइड लिमिटेड या आमच्या CISF युनिटला जॉईनिंग केली आणि तिथं माझं कार्य परत सुरुवात झालं. पण माझा तिथं जॉब बदलण्यात आला, कारण मी हिंदी इंग्लिश टायपिस्ट असल्यामुळे मला तिथं प्रशासनाने अकाउंट सेक्शनला काम करावं. अकाउंटचं काम मी चांगल्यापैकी शिकलो. 21 जानेवारी 1997ला मला परत दुसरा पुत्ररत्न प्राप्त झाला. त्याचं नाव केतन आहे आणि तिथून माझ्या संसाराची जी घडी आहे खूपच आनंदात झाली. मागचं दुःख आम्ही विसरलो. माझी ग्रुप हेडक्वार्टरवरून बदली ONGC हजिरा सुरत गुजरात राज्यात झाली. गुजरातमध्ये पाऊस नसताना सुद्धा खूप मोठ्या प्रकारे भाड आली, पण 3 दिवसपर्यंत आम्ही त्या पाण्याचा सामना केला आणि पब्लिकमध्ये जाऊन प्रत्येकाला पाणी असो, अन्न असो किंवा त्यांना मोटिवेशन करायचं काम केलं की बुवा काहीच नाही, आता पाणी संपलेलं आहे, आता तुम्ही घाबरू नका, तिथंच थांबा. कारण पाण्याची जी पातळी होती ती खूपच उंचावली होती आणि त्याला कारण होतं की ज्याला आपण नारळ पौर्णिमा म्हणतो, समुद्राची भरती होती त्यावेळेस समुद्र पाणी घेत नाही, अशातला तो विषय होता. 31 ऑक्टोबर 2005 रोजी तिथून माझी आनंदात प्रमोशन पोस्टिंग, ज्याला आपण
कॉन्स्टेबलहून हवालदार प्रमोशन पोस्टिंग, दिल्ली GBS गव्हर्मेंट बिल्डिंग सिक्युरिटी, जिथं आपले सर्व भारत सरकार के जेवढे मंत्री आहेत, पंतप्रधान, शिक्षण मंत्री, परत तुमचे काय रेल्वे मंत्री जे भवन आहेत संसद भवनमध्ये, तुमचं काय साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक, तिथं माझी बदली झाली. बदली झाल्यावर मी तिथं रुजू झालो आणि मला तिथं आमच्या युनिट कमांडरद्वारे मला की बुवा पाटील, तू अकाउंट सेक्शनमध्ये काम केलेलं आहे आणि या अनुभवामुळे तुला कॅन्टीनचेही थोडे अनुभव आहेत, म्हणून आपल्या युनिटला कॅन्टीन खोलायची, म्हणून तू जर ही जबाबदारी स्वीकारत असेल तर आम्ही आता आमचे सब इन्स्पेक्टर जे श्रीवास्तव साहेब आहेत यांना सोबत देऊन मग मी 21 नोव्हेंबर 2008 साली तिथं कॅन्टीन ओपनिंग केली आणि मी त्या कॅन्टीनचा NCO म्हणून तिथं जवळजवळ 3.5 वर्षे काम पाहिलं. आणि नंतर माझी जी हे बदली 31 मेला 2012ला मी या क्षेत्रातून एअरपोर्ट क्षेत्रात बदली झाली. पहिला एअरपोर्ट माझा अहमदाबाद एअरपोर्ट, ज्याला आपण सरदार वल्लभभाई पटेल एअरपोर्ट म्हणतो, तिथं अहमदाबादला बदली झाली. मी 2012-2016 हा जो कालावधी हा तिथं अहमदाबाद एअरपोर्टला जनरल ड्युटी ज्याला म्हणतो, शिफ्ट ड्युटी A, B, C नाईट अशा ज्या ड्युटी असतात त्या करत गेलो आणि तिथून 2016मध्ये माझी बदली परत मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला झाली. जीवनाची परीक्षा अजूनही संपलेली नव्हती. मोठ्या मुलाचं लग्न थाटामाटात पार पाडलं. संपूर्ण कुटुंब आनंदात होतं, परंतु नियतीला काही वेगळंच मान्य होतं. अप्रत्याशित कारणांमुळे संसार मोडला आणि पुन्हा एकदा संपूर्ण कुटुंब दुःखाच्या गर्तेत सापडलं. पण ज्यांनी आयुष्यभर संकटांशी सामना केला ते या प्रसंगातूनही खंबीरपणे बाहेर आले. 20 मार्च 2020ला कोरोनाची महामारी आली आणि त्याच संघर्ष करत असतानाच आमच्या विभागाकडनं माझी बदली मे 27 तारखेला 2020ला CICF एअरपोर्ट मुंबईहून चेन्नई एअरपोर्ट इथं ऑर्डर आली. त्याच्यानंतर आमचा परिवार हा पूर्ण गाडी जो आहे सर्वांनी विचार बदलवत मला म्हणे आता नोकरी सोडून द्या, की एवढ्या संकटात तुम्ही चेन्नई जाणार, मद्रास जाणार, आई वडील किंवा आमचे चिरंजीव किंवा कसं करणार, ही इथं संकट असं आहेत. पण मी सांगितलं की मी काही झालं तरी मी नोकरी सोडणार नाही आणि मी याचा सामना करेल. पण ह्या चेन्नईच्या पिरियडमध्ये माझ्यावर एक मोठं संकट आलं आणि त्या संकटातून सावरण्यासाठी मी साधारणतः नोव्हेंबर 2020मध्ये मी सुट्टी येणार होतो असं घरच्यांना सांगितलं होतं. याचा प्लॅन करून माझ्यावर मोठ्या चिरंजीव, त्यांची पत्नी आणि माझी सून यांनी माझ्यावर एक FIR दर्ज केला. त्यातला आमचे मित्र आहेत श्री VM देवरे सर, सावकारदास भाऊ यांना सांगितलं, कल्पना दिली आणि आम्ही सतत 2 वर्षापर्यंत याचा सामना करत गेलो. मी, आमची मिसेस, आमचा चिरंजीव आणि सोबत कधीही कुठेही असलं, रात्र असो दिवस असो, सावकारदास भाऊ आणि VM देवरे सोबत राहायचे. आमचे आबा पण राहायचे. बऱ्याच वेळा चर्चाही झाली आणि नंतर माझी बदली परत योगायोगाने इकडे त्याच बेसवर ग्रीव्हन्स म्हणून मी 2022ला इंडक्शन पोस्टिंग सुरतला आलो. त्याच्यातून सावरण्यासाठी मार्ग मिळाला आणि आम्ही ती केस कॉम्प्रोमाइजमध्ये काही जे असतं समाजाचे रीतिरिवाजप्रमाणे लोक न्यायालयाला जे काही पैसे द्यायचे होते 5.5-6 लाख रुपये असे देऊन डिव्होर्स क्रिया पूर्ण केली. पण जबाबदाऱ्या थांबल्या नाहीत. प्रत्येक संकटाकडे त्यांनी एका सैनिकाच्या नजरेतून पाहिलं. घाबरायचं नाही, लढायचं. मुलांना शिक्षण दिलं, संस्कार दिले, त्यांच्या पायांवर उभं केलं. दोन्ही मुलांचे संसार मार्गी लावले. आज त्यांच्या यशामागे वडिलांचा त्याग, आईची माया आणि दोघांचंही कष्टमय आयुष्य उभं केलं. कारण की माझ्या वडिलांनी मला भरपूर काही शिक्षण दिलं, भरपूर काही सांगितलं. सर्व गोष्टींपासून मला त्यांनी जे घरात दुःखद काही घटना घडल्या त्या गोष्टींमधून त्यांनी मला सपोर्ट दिला की नाही दादा असं नको करू, असं कर, नाही दादा तसं नको करू, तसं कर. त्या गोष्टींमधून त्यांनी मला बाहेर काढत आणलं. कारण की माझं जे पहिलं डिवोर्स झालं, परत त्याच्यानंतर माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, त्या गोष्टीमधून मला त्यांनी सपोर्ट करून मला खूप साथ दिली
त्या गोष्टीची मला खूप म्हणजे मला माझ्या वडिलांचा किंवा माझ्या आईचा मला खूप अभिमान आहे आजच्या तारखेला. त्यांनी मला या गोष्टींमधून मला बाहेर काढलं की बाबा तू तुझ्या नवीन संसारात सुरुवात कर आणि आपलं मार्गाला लाग, मागे ओढून बघू नको. जे मागे गेलं ते विसरून जा. पुढचं जे जीवन आहे ते तुला कसं जगायचंय, त्या जीवनला तुला कष्ट करून ते जीवन तुला सावरायचंय, असं मला माझ्या आई वडिलांनी मला शिकवण दिली, पूर्ण सर्व गोष्टीचा मार्गदर्शन दिला. आणि आज जो आमचा दिवस आहे, आज 31 मे 2026ला ते त्यांची 39 वर्ष नोकरी पूर्ण करून आज सेवानिवृत्त झालेत. 19 फेब्रुवारी 2022ला आमचा लहान चिरंजीव यांचं लग्न सोहळा पार पडला. त्यांचा संबंध MP मध्ये वर्लाजवळ खारिया म्हणून गाव आहे तिथली, आणि मुलगी जो आहे तिथूनच त्यावेळेस BSc झालेली होती. माझ्यासाठी सुरुवात म्हणजे माझे वडील. म्हणजे मला आज काही करायचं आहे तर मी पहिले माझ्या पप्पांना फोन करेल, या विचारेल की पप्पा मला हे करायचं आहे, मी करू का नको करू. त्यांच्या मार्गदर्शनावर मी आज इथं पोचलेलो आहे आणि मी तुमच्यासमोर बसून 2 शब्द बोलतोय. हे माझ्यासाठी खूप मोठा गर्वाचा विषय आहे. आणि मी सांगतो की आपण जन्माला आलो, आपल्याला खूप काही गोष्टी त्यांच्या वाईट वाटत गेल्या की हे तुम्ही मला नाही का बोलतायत, पण हे मला का नाही करू देते, हे मला का तुम्ही अडथळा आणतायत, मला करू द्या, माझी इच्छा आहे. हे आपल्या माझा पूर्वजचा या त्यांचा तो एक्सपिरियन्स म्हणतोय की ते काहीतरी कोणती गोष्ट नाही सांगतायत, याच्या मागीचा काही ना काही कारण असू शकतो, माझ्यासाठी ते नाही सांगतायत. हे आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा आपल्यासोबत काहीतरी घडतं. एका मुलीसाठी लग्नानंतर नवीन घर, नवीन नाती म्हणजे खूप काही असतं, पण अवघ्या 4 वर्षात मी बघते त्यांनी मला कधीच परक्याची जाणीव होऊ दिली नाही. नेहमी स्वतःच्या मुलींसारखंच वागलं. आणि माझे सासरे ते तर मला वडिलांसारखेच आहेत. त्यांनी नेहमी मला त्यांच्या मुलीसारखंच प्रेम दिलं, मुलीसारखंच वागलं. हे सर्व समस्यांचं संघर्ष करत असताना 28 एप्रिल 2021ला माझे वडील देवाज्ञा झाले. त्यावेळेस त्यांचं वय साधारणतः 86 ते 87 असेल. पण भगवान कृपेने काही असो, त्यांचं जे देवाज्ञा जे झाले त्यावेळेस ते जास्त दिवस आजारी न पडता काही थोड्याशा या दुःखातून म्हणा किंवा या कोरोना काळातून म्हणा ते देवाज्ञा झाले. आणि नंतर आम्ही परत सुरतलाच कार्यरत असतानाच आमचे मोठे चिरंजीव दुसरा विवाह संपन्न झाला आणि तिथं आमचे जवळजवळ जेवढे मागचे संकट होते किंवा काही असेल ते सर्व संपले. आज आमचे सासरे म्हणजे आमचे पप्पा श्री विलास अभिमन पाटील यांचा सेवानिवृत्तीचा दिवस आहे. आमच्या सर्वांसाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. 17 फेब्रुवारी 2023मध्ये आमचं लग्न झालं. तेव्हापासून मी ह्या परिवारामध्ये सामील झाले. पण मला असं वाटत नाही की माझी फॅमिली सोडून की मी दुसऱ्या फॅमिलीमध्ये आली आहे. कधी त्यांनी मला असं परक्याची जाणीव करून दिली नाही की तू सून आहे, याची सुद्धा कधी जाणीव करून दिली नाही. जसे माझे पप्पा माझे लाड करायचे तसे तेही करतात. 5 मार्च 2023ला पुत्ररत्न झाला कियान्स माझा नातू आज जवळजवळ 3 वर्षाचा झालेला आहे. 10 मार्च 2026 रोजी मला सब इन्स्पेक्टर या पदावर, जिथं आपण पोलीसमध्ये PSI म्हणतो तसं CISFमध्ये सब इन्स्पेक्टर उपनिरीक्षक या पदावर माझी नियुक्ती झाली. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, पण बापूसाहेबांच्या आयुष्यात ते अक्षरशः खरं ठरतं. सो पुष्पाताईंनी संपूर्ण कुटुंब सांभाळलं, आई वडिलांची सेवा केली, मुलांवर संस्कार केले आणि कधीही कर्तव्यात कमी पडू दिलं नाही. घर सांभाळण्याची ती शक्ती नसती तर हा प्रवास इतका सुंदर झाला नसता. 40 वर्ष, संपूर्ण 4 दशके, देशसेवा, कर्तव्य, त्याग आणि प्रामाणिकपणाची वाटचाल. माहेरच्या व सासरच्या लोकांनी चौकट टाकून दिली, त्याच चौकटात राहिली मी. माझ्या मिस्टरांना कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही, त्यांनी पण मला कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. स्त्री घरात राहिली, ती सगळ्या मुलांना शिकवते. ते अभ्यासाचं असो, खायचं असो, राहायचं असो, सगळं मुलांना शिकवते. ते माझं खूप कौतुक करायचे की तू खेड्यागावातली, मी तुला सगळं व्यवस्थित करून देईल, तू काही टेन्शन घ्यायचं नाही. की खेड्यागावात राहून असं थोडी असतं की आपण शहरात गेलो की आपल्याला काहीच येणार नाही, सवय झाली ना तर तुला मी सगळं व्यवस्थित सांगून जाईल बुवा. मला खूप त्यांचा अभिमान वाटतो की मी खेड्यागावातली असू, त्यांनी मला खूप व्यवस्थित सांभाळ करून घेतला. की मला वाटलं की मी खूप कमी शिकलेली, मला शहरमधलं काहीच माहीत नव्हतं, तरी त्यांनी खूप माझा व्यवस्थित सांभाळ केला. आजचा दिवस जो आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. आजपर्यंत जशी माझ्या आईवडिलांनी मला माझी देखरेख केली तशीच मी व माझा भाऊ आम्ही यापुढे त्यांची सेवा करत राहू
त्यांना कुठल्याही गोष्टीची आम्ही कमी पडू देणार नाही. कुठल्याही दुःखात त्यांना आम्ही त्या दुःखाचा कुठलाही आम्ही त्यांना क्षण नाही आणणार किंवा आम्ही त्यांना कुठल्या गोष्टीचा भास पडू देणार नाही. अशी आम्ही त्यांची तब्येतीची असो या त्यांची असो आम्ही पूर्णपणे आम्ही काळजी करू. आज इथे जमलेल्या सर्वांचे मी व माझ्या पूर्ण परिवाराकडून आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आतापर्यंत आणि याच्या पुढे सुद्धा माझे हे कर्तव्य असेच पार पाडत राहील. त्यामध्ये माझ्या जाऊबाई असो, भाऊजी असो आणि माझे पती श्री प्रफुल्ल पाटील हे सुद्धा त्यांचे तसेच कर्तव्य पार पाडतील आणि त्यांना कुठल्याही गोष्टीची उणीव भासू देणार नाही. आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात आणि आमच्या परिवारावर जे प्रेम दाखवलं त्याबद्दल आपले मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. वडील हा विषय खूप मोठा आहे. याच्यासाठी आपण पूर्ण दिवसही बोललो तरी कमी पडणार आहे. बट मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, माझ्या वडिलांची पहिल्यापासून तर आत्तापर्यंतची जर्नी ज्याच्यामध्ये मी बघत आलो आहे, मी माझं बालपण, मी माझं मोठंपण आणि मी आज इथं आहे तुमच्यासमोर 2 शब्द बोलतोय, त्याचं पण कारण माझे वडील आहेत. बिकॉज ते होते तर मी इथं आहे, नाही तर ते नाही तर काही नाही. त्यांच्या मार्गदर्शनावर मी आज इथं पोचलेलो आहे. मी अजून जर सांगायला गेलो तर की मी माझ्या लाईफमध्ये जे काही बघत आलो असेल या मी लहानपणीपासून काही चांगलं केलं असेल त्याचंही प्रोत्साहन माझ्या आईवडिलांनी दिलं आहे आणि मी काही वाईट केलं असेल त्याच्यामध्ये पण माझे खंबीरपणाने उभे राहिले असतील ते माझे आई वडील आहेत. माझे वडिलांबरोबर, माझे भाऊ बरोबर आणि मी तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो की आज तुम्ही इथं येऊन आम्हाला खूप खूप प्रोत्साहन केलं, त्याच्यासाठी धन्यवाद. माझ्या सासऱ्यांनी अतिशय बिकट परिस्थितीत दिवस काढले. खूप काही त्यांनी अडचणी सहन केल्या. गरिबीची परिस्थिती, अतिशय कमी पगारातून त्यांनी खूप काही त्यांच्या परिवारासाठी केलं. त्यांचं बघून आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो. मला त्यांच्याविषयी माझं मत मांडायला भेटतंय. खरंच मी तुमची खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला तुमच्या मुलीसारखा जीव लावला, प्रेम दिला. आज आमचे पप्पा म्हणजेच त्यांना सर्वे बापू म्हणून ओळखतात, त्यांचा आज सेवानिवृत्तीचा दिवस. आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेत त्याबद्दल माझ्याकडून व माझ्या संपूर्ण परिवाराकडून आपले खूप खूप आभार. 7 जून 2026 हा जो आपला रिटायरमेंट, त्याला आपण सेवापूर्ती कार्यक्रममध्ये सर्व प्रतिष्ठित सामाजिक, राजकीय व तरुण मंडळ जेवढे आनंदित आहेत तेवढाच आनंद मलाही झालेला आहे. आणि ह्या माझ्या पूर्ण सर्व्हिसच्या कालावधीमध्ये ज्यांनी ज्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे ते मी घेत गेलो आहे आणि त्या मार्गदर्शनाचाही मला फायदा मिळालेला आहे. यदाकदाचित माझ्याकडनंही या कालावधीमध्ये मी खेद व्यक्त करतो की कोणाला काही असं अपशब्द म्हणा किंवा काही बोलला गेला असेल भावनेच्या भरात म्हणा किंवा काही असं, ते मी आता विनंती करतो की तो राग सोडून द्यायचा आहे आणि तुम्ही मला याच्यापुढे मार्गदर्शन करत राहायचे आहे. इथं या कार्यक्रमाला जेवढे उपस्थित आहेत प्रतिष्ठित सामाजिक, राजकीय व नातेवाईक आणि माझे खूपच जवळचे मित्र, लहान बाळ सर्व जे आहेत यांची मी सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिलेत, तुमचा मी खूप खूप आभारी आहे. परत मी माझ्या परिवाराकडनं, मी श्री विलास पाटील आणि माझी धर्मपत्नी पुष्पा पाटील, मोठा चिरंजीव प्रफुल्ल पाटील, लहान चिरंजीव केतन पाटील, आमची आई, आमच्या सुनबाई सर्वांकडनं मी या कार्यक्रमाला तुम्ही आपण आपला अमूल्य वेळ दिला, मी आभारी आहे. धन्यवाद. आज या प्रवासाचा एक अध्याय पूर्ण होतोय. गणवेश उतरतोय, पण सैनिक कधीच निवृत्त होत नाही. कारण देशभक्ती ही नोकरी नसते, ती जीवनशैली असते. एका शेतकरी कुटुंबातील मुलगा CISFचा अधिकारी बनतो, संघर्षातून यश मिळवतो आणि हजारो तरुणांसाठी एक प्रेरणा बनतो. ही केवळ विलास अभिमान पाटील यांची कथा नाही, ही प्रत्येक त्या व्यक्तीची कथा आहे जी परिस्थितीला दोष न देता परिस्थिती बदलण्याचा निर्धार ठेवते. इंदवे गावाचा अभिमान, कुटुंबाचा आधारस्तंभ आणि देशसेवेचा एक गौरवशाली अध्याय आदरणीय श्री विलास अभिमान पाटील साहेबांच्या माध्यमातून पार पडतो. मनपूर्वक सलाम. जय हिंद.